दिवसभर वसंतने छान पार्टी केली. पार्टीपेक्षा सुवर्णासोबत दिवसभर खेळून तो अधिक ताजातवाना झाला. सुंदरा दिवसभर कधी मुलीकडे तर कधी आपल्या नवऱ्याकडे कौतुकाने पाहत असे. रात्री छान जेवण करून तिघेही भाबडेची एकमेकांच्या कुशीत विसावले. दुसऱ्या दिवशी सकाळीच वसंत कामावर जाण्यासाठी निघाला. रात्रीची शिळी भाकरी आणि कालवण त्याने कुस्करून खाल्ली. धारगावपासून जवळच एक भल्यामोठ्या 30 मजली बिल्डिंगचे काम सुरू झाले. दिवस रात्र तिथे काम करणार होते. बिल्डर लालवानीचा हा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. जुना ओढा बुजवून त्यावर भराव टाकून ही 30 मजली इमारत उभी राहणार होती. वसंत कामावर पोचला. त्याच्या टोळीसोबत त्याने काम सुरू केले. आता पुढची 4 वर्षे हे काम सुरू असणार होते. महिन्यांमागून महिने सरू लागले. सुवर्णाच्या बोबड्या बोलाने वसंत व सुंदराचे कान तृप्त होऊ लागले. दृष्ट लागावी इतके खेळीमेळीने आणि आनंदाने वसंतचा संसार सुरू होता. हजेरी वाढल्याने आता 4 रुपये बाजूला पडू लागले. एवढेशे खोपाट सुवर्णाच्या खेळण्याने भरून गेले. दुपारी सुंदराचा डोळा लागायचा अवकाश की सुवर्ण खेळण्याने भरून ठेवलेलं पोतं जमिनीवर पालथा करून तोंडाने भुरभुर आवाज काढत त्या खेळण्यांसोबत खेळत बसायची. सुंदराची झोप झाली की लटक्या रागाने तिच्यावर रागवत सुंदरा खेळणी भरून ठेवायची व सुवर्णाचे तोंड हातपाय खसखसून धुवून गंध पावडर लावायची. त्यानंतर मात्र सुंदराचे जेवण बनवायची गडबड सुरू व्हायची. सुवर्णाला बिस्किट पुडा फोडून दिला की झटपट चहा पिऊन सुंदरा स्वयंपाकला लागायची. मध्येच वसंतची आठवण आली की सुवर्णा दाराकडे बोट दाखवत आप्पा आप्पा करायची. सुंदराचा स्वयंपाक सुरू असतानाच वसंत कामावरून परत यायचा. घरात पाय ठेवला की हसत हसत सुवर्ण टाळ्या पिटत त्याच्याकडे शेप घ्यायची. वसंत तिला पटकन उचलून घेऊन तिचा लाड करायचा. त्याच्या खिशातून कधी चॉकलेट कधी कॅडबरी निघाली की सुवर्ण अजूनच चेकावून निघायची. अशातच सुवर्णाचा पहिला वाढदिवस जवळ आला. वसंतने त्या दिवशी कामावरून सुट्टी घेतली. वसंतने शिरपाकडे निरोप पाठवून वनिता व तुकारामला रात्री मुक्कामालाच बोलावले. सकाळपासून वसंत वाढदिवसाच्या तयारीला लागला. सुंदरा व वसंतने आपले खोपट स्वच्छ लखलखीत धुवून पुसून काढले. पत्र्याच्या अँगलला रंगीबेरंगी फुगे बांधले. मागच्या पत्राला चादर बांधून त्यावर रंगीत चकचकीत झुरमुळ्या सोडल्या. खोपटाचा अगदी कायापालट झाला. खोपटा पुढच्या मोकळ्या जागेवर पाणी मारून वसंतने अंगण लख्ख साफ करून टाकले. दुपारी जेवण झाल्यावर थोडासा आराम करून तो सुवर्णाला घेऊन घराबाहेर पडला. कपड्याच्या दुकानात जाऊन त्याने सुवर्णासाठी फुलांचा परिसारखा ड्रेस घेतला. तिथून घरी येऊन सुवर्णाला सुंदराच्या ताब्यात देऊन तो केक आणायला गेला. केक, चॉकलेटचे पुडे, फरसाण, वेफर्स घेऊन तो घरी आला. तुकाराम व वनिता नुकतेच पोचले होते. सुवर्ण आपल्या आजी आजोबांसोबत खेळत होती. सुंदरा व वसंतने आसपासच्या ओळखीच्या लोकांना, लहान मुला-मुलींना वाढदिवसाला बोलावले. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत सुवर्ण नटून थटून तयार झाली. एका बाकड्यावर केक ठेवून सुंदरा तिला घेऊन खुर्चीवर बसली. शेजारच्या महिलांनी सुवर्णाला ओवाळले. ओवाळून होता सुवर्णाने केक कापला. लहानग्या मुलांनी हॅपी बर्थडेचा एकच गलका घेतला. सुवर्णाला केकचा तुकडा भरून सुंदराने आलेल्या सर्वांना केक, चॉकलेट, फरसाण, वेफर्स भरून कागदाच्या डिश दिल्या. बिस्किट, पुडे, खेळणी, कपडे सुवर्णाच्या हातात देऊन गर्दी हळूहळू कमी होऊ लागली. तुकाराम व वनिताने सुवर्णासाठी छान रंगीत फ्रॉक आणला होता. दुसऱ्या दिवशी वसंत कामावर गेला. तुकाराम व वनिता देखील आपल्या नातीचं गोड कौतुक करून सुंदराचा निरोप घेऊन आपल्या घराकडे निघाले. सुंदराने वाचून ठेवलेल्या पैशातून 2,000 रुपये आपल्या आईच्या हातात दिले. लांब असली तरीही आपल्या आई बापाची परिस्थिती तिला समजत होती. वनिताने आपल्या लेकीच्या व नातीच्या तोंडावरून मायेनं हात फिरवला. आपले दुःख व डोळ्यातील अश्रू पदराआड लपवत ती सुंदराकडे पाठ फिरून चालू लागली. वळणावरून जाताना वनिताने हळूच मागे वळून पाहिले. सुंदरा आणि सुवर्ण अजूनच त्यांना बघून हात हलवत होते. आपले डोळे पदराने पुसत वनिता वळणाच्या आड गेली. दिवस झपाट्याने मागे मागे सरू लागले. चालता बोलता सुवर्णाच्या बाललीला बघत रमताना 2 वर्ष कशी निघून गेले हे सुंदरा व वसंतला समजले नाही. आपल्या छोट्याशा त्रिकोणी जगात ते सारं काही विसरून हरवून गेले. सुवर्णाच्या जबाबदारीमुळे सुंदरा घरातच अडकून पडली. 3 वर्षाची सुवर्ण आता झोपडपट्टीतील बालवाडीत जाऊन बसू लागली. वसंतने मोठ्या हौसेने तिला पाटी पेन्सिल आणून दिली. आपल्या चिमुकल्या हाताने पाटीवर अक्षरे गिरवू लागली. बोबड्या बोलाने बडबड गीते म्हणू लागली. वसंत घरी आल्यावर त्याच्या कुशीत शिरून त्याला शाळेतील गमती जमती सांगू लागली. वसंतच्या कामावर देखील आता धावपळ सुरू झाली होती. 20 मजले बांधून पूर्ण झाले होते. मोठमोठ्या क्रेन, सिमेंटचे ट्रंक साईटवर येत होते. त्या दिवशी वसंत नेहमीप्रमाणे उठला. आंघोळ नाश्ता करून सुंदरा व सुवर्णाचा निरोप घेऊन कामावर गेला. आज त्याला अंगात जरा कणकण जाणवत होती, पण दुपारी एखादी गोळी खाऊ असा विचार करून तो घराबाहेर पडला. कामावर पोचल्यावर कामातील कपडे आणि हेल्मेट घालून वसंत आपल्या साथीदारांसह बाहेर रोपच्या लिफ्टमध्ये शिरला. लिफ्टने सगळे 21व्या मजल्यावर आले. आज दिवसभरात हा 21वा स्लॅब टाकून पूर्ण करायचा होता. पिलर शेजारी वांसे लावून लाकडाच्या फळ्या ठोकून झाल्या होत्या. त्यावर आता स्टीलची जाळी मारली जात होती. जाळी मारून झाल्यावर बाइंडिंग तारेने जाळी कच करून आळवून झाली. तयार सिमेंट कॉंक्रिटची पाईप स्लॅबच्या एका टोकाला ओढून आणला गेला. वसंतसह 8 कामगारांनी तो पाईप पकडला.
इशारा देताच पाईपमधून सिमेंट कॉन्क्रीट बाहेर पडू लागले. अर्धा अधिक स्लॅब भरून झाला होता. इतक्यात कसला तरी झटका बसला. कुणाला काही समजण्याआधी सोड्यावर टाकलेला भराव अचानक खचला होता. संपूर्ण बिल्डिंग एका बाजूला झुकायला लागली. कामगार रडू ओरडू लागले. खालच्या मजल्यावर असलेले काही कामगार बिल्डिंगमधून बाहेर पडू लागले. सिक्युरिटी सायरन वाजू लागला. पुन्हा एक जोराचा झटका बसला. स्लॅबसाठी ठोकलेल्या फळ्या निसटू लागल्या. वासे मोडली. वरच्या स्टीलच्या जाळीत कामगारांचे पाय अडकून पडले. वसंतसह सगळेजण खूप ओरडू लागले. त्यांना कसली हालचाल करता येईना. तिरक्या बिल्डिंगवरून खाली नजर जाताच डोळे गरगरू लागले. आजूबाजूला राहणारे रहिवासी बिल्डिंगपासून दूर पळू लागले. आता इथेच आपला शेवट होणार. आपली बायका मुले उघड्यावर पडणार या विचाराने वसंत धाई मोकळून रडायला लागला. बिल्डिंग पडायला लागली. कामगार अडकली ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन, टीव्ही, मीडिया सगळ्यांनीच तिकडे धाव घेतली. पोलिसांनी सर्वात आधी आजूबाजूला जमलेली गर्दी पांगवली. बिल्डिंगच्या चारही बाजूंनी होणारी रहदारी थांबवून वाहने इतर मार्गाने वळवली. वर अडकलेले 8 कामगार कसे वाचवायचे हा मोठा पेचप्रसंग पोलिसांना पडला. कारण इतक्या कललेल्या इमारतीजवळ जाणे धोक्याचे होते. खालून बघितल्यास वर अडकलेले कामगार लहान भावल्यांसारखे दिसत होते. मीडियावाले लांबून कॅमेरा झूम करून येणारे कामगार टिपण्याचा प्रयत्न करत होते. अग्निशमक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आपल्या वस्तीतला वसंत बिल्डिंगवर अडकल्याची बातमी कळताच धारगावातील नागरिक तिकडे धावत निघाले. शेजारच्या आयाबाया सुंदराच्या झोपडीभोवती गोळा होऊ लागल्या. तिला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. सुवर्णाला कडेवर घेऊन ती तिला भात भरवत होती. अचानक तिच्या दारापुढे जमलेल्या बायका रडू लागल्या. काहीतरी विपरीत घडले याची तिला जाणीव झाली. तिच्या छातीत धडधडू लागलं. बायकांच्या रडण्यातून वसंतला काहीतरी झालंय एवढं समजलं. तिच्या हातातील भाताची वाटी निसटून पडली. तिच्या डोळ्यांवर अंधार आली. सुंदर बेशुद्ध पडली. सुवर्ण आपल्या आईची अवस्था बघून जोराने रडू लागली. बचाव कार्य करण्यासाठी आर्मीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती पाहणी करून झटपट 3 हेलिकॉप्टर बोलावले गेले. आर्मीचे हेलिकॉप्टर बिल्डिंग भोवती घिरट्या घालू लागले. जवळून बघताना त्यांना समजले की कामगारांचे पाय खालच्या जाळीत अडकलेले आहेत. आधी त्यांना त्यातून सोडवण्याची आवश्यकता आहे. हेलिकॉप्टरमधून एक जवान दोरीच्या साहाय्याने त्या तिरक्या झालेल्या स्लॅबवर उतरला. सगळ्यात आधी त्याने कामगारांना धीर दिला. परत अडकलेल्या 2 कामगारांजवळ तो पोहोचला. हेलिकॉप्टरमधून दुसरी रस्सी खाली फेकली गेली. एका कामगाराच्या कमरेला सुरक्षितपणे रस्सी आणि सेफ्टी बेल्ट बांधून तो जवान खालच्या जाळीत अडकलेले त्याचे पाय सोडवू लागला. कटरच्या मदतीने बाइंडिंग तारा कापताच त्याचे पाय मोकळे झाले. त्वरित त्या कामगाराला दोरीच्या साहाय्याने वरती खेचले गेले. त्या हेलिकॉप्टरमधून 2 कामगारांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. एका पाठोपाठ एक हेलिकॉप्टर बिल्डिंगवर घिरट्या घालत जवानांना खाली उतरून कामगारांची सुटका करू लागली. आजूबाजूला जमलेली गर्दी टाळ्या वाजवून जवानांना प्रोत्साहन देऊ लागले. सर्वात शेवटी वसंत आणि सुरेश नावाच्या कामगारांचा जीव वाचवण्यासाठी जवानांची धडपड सुरू झाली. वसंतचा डावा पाय मोकळा होता पण उजवा पाय सळ्यांमध्ये खूप आवळला गेला होता. प्रयत्नाची शर्त करून त्या जवानाने त्याचा उजवा पाय मोकळा केला आणि त्याला वर ओढण्याचा इशारा दिला. सुरेशचे दोन्ही पाय जाळीत घट्ट अडकलेले होते. एक एक क्षण मोलाचा होता. जीवाची बाजी लावून तो जवान तारा कापून त्याचे दोन्ही पाय मोकळे करू लागला. कसेबसे सुरेशचे दोन्ही पाय बाहेर काढण्यात यश मिळाले. हेलिकॉप्टरमधून दोघांनाही वर खेचून घेतले गेले. वसंत भेदरलेल्या सशासारखा हेलिकॉप्टरमध्ये बसला होता. त्यांना वाचवणारा देवदूत वर येताच वसंत त्याच्या पायावर डोके टेकवले. इतक्यात धडकन बिल्डिंग खाली कोसळली. धुळीचा प्रचंड लोट आकाशात उडाला. हेलिकॉप्टरमधून हे भयानक दृश्य दिसताच प्रचंड मानसिक ताण आलेला वसंत बेशुद्ध होऊन पडला. इकडे सर्व कामगारांचे जीव वाचले असल्याची बातमी कळताच धारगावातील बाईने सुंदराला ही गोष्ट सांगितली. सुंदरा या बातमीमुळे काहीशी भानावर आली. घटाघटा तांब्याभर पाणी पिऊन तिने रडणाऱ्या सुवर्णाला छातीशी कवटाळून शांत केले. आता तिला फक्त वसंतला पाहायचे होते.